बुलेटिनची सुरुवात करूया पुण्यातल्या एका ब्रेकिंग बातमीनं। पुण्यामध्ये मेट्रोच्या एका लाईनवर तांत्रिक बिघाड झालाय। तांत्रिक बिघाडामुळे पिंपरी ते पुणे एक मार्गिका बंद झालेली आहे। स्पार्किंग ब्लास्ट झाल्यानं एक मार्गिका बंद करण्यात आली आहे। त्यामुळे पुण्यातले जे प्रवासी आहेत, मेट्रोचे प्रवासी आहेत, त्यांना आता ताटकळत उभं राहण्याची वेळ आली आहे। पुण्यामध्ये मेट्रोच्या एका लाईनवर तांत्रिक बिघाड झालेला आहे। तांत्रिक बिघाडामुळे पिंपरी ते पुणे एक मार्गिका बंद आहे। स्पार्किंग ब्लास्ट झाल्यामुळे एक मार्गिका बंद झालेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, रणजित जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रणजित, संदीप, पुण्यातील मेट्रो जे आहे तिथं आज तांत्रिक बिघाड झाला होता। तब्बल 34 मिनिटं जी आहे ती एक मार्गिका जी आहे ती पूर्ण ठप्प झाली होती। पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी मेट्रो स्टेशन लगत हा प्रकार जो आहे तो घडला होता। ओव्हरहेड वायर मध्ये स्पार्क होऊन ही मेट्रो जी आहे ती मेट्रोचा पुढचा प्रवास जो आहे तो थांबवावा लागला होता। सिव्हिल कोर्टवरून ही मेट्रो जी आहे ती 6:35 पिंपरीच्या बाजूला जी आहे ती निघली होती। मेट्रोच्या कासारवाडी स्टेशनच्या जवळ आले असताना 6:51 ती पोहोचली। त्यावेळी ओव्हरहेड मध्ये मोठा स्पार्क जो आहे तो झाला। त्यानंतर मेट्रो जी आहे ती जागेवरच थांबली। जवळपास 34 मिनिटं सिव्हिल कोर्ट ते पिंपरी ही मार्गिका ठप्प होती। ती जी मार्गिका आहे ती 7:25 जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र ही ओव्हरहेड वायर जी आहे ती कशामुळे तुटली याचा तपास जो आहे तो मेट्रोकडून करण्यात येतोय। संदीप, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।